एका साईडला 77चे सर्व टीम त्या ठिकाणी जवळपास म्हणायचं गेलं तर ते देखील त्यांच्या कामात दंग आहेत. त्यांना देखील थोड्याच वेळात ते थेट प्रेक्षेपण दाखवायचं आहे आणि ते देखील त्यांच्या कामामध्ये दंग आहेत. भरपूर कॅमेरामॅन आहेत आणि जो सेटअप आहे 77चा खूप मोठा सेटअप पाहायला मिळतोय. चला चला लवकर प्लीज विनंती करतोय. भाईंदर टीम कॅप्टन अलंकार तरे थोडंसं कोऑपरेट करा, घाई करा. 5 ओव्हरची ही देखील मॅच असेल. नियमावलीमध्ये कुठलाही बदल नाही आहे आणि ज्याप्रमाणे मी पहिल्या मॅचला म्हटलं होतं की इथे मास्टर्सची नियमावली नाही आहे, इथे आहे ती ओपन आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नियमावली. लक्षात ठेवा. तर लवकर मॅच स्टार्ट करा. इथे मध्ये नक्कीच थोडासा बदल करतोय मुंबईचा संघ. ओपनर बॅटरमध्ये मगाशी आपण जो सामना पाहिला होता मुंबई वर्सेस नारंगी, यामध्ये आपण पाहिलं होतं तर नारंगीच्या अगेन्स्ट ओपनर बॅटर म्हणून आपण नंदू पाटील यांना सकाळचा सामना खेळताना पाहिलं होतं. इथे थोडासा बदल करणं, हवेचा जो वेग आहे, जो हवा जर आपण विचार केला तर ताशी 140च्या वेगाने जी हवा वाहत आहे, या हवेच्या जर दिशेने खेळायचं असेल तर राईट हँड बॅट्समॅन आपल्याकडे जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे आणि इथे कदाचित मुंबई संघ त्या प्लॅनिंगनुसार खेळतोय. मुकेश पाटील इन झालेत. मागच्या मॅचमध्ये मुकेश पाटील नव्हते, यावेळेस या दुसऱ्या मॅचमध्ये मुकेश पाटील इन होत आहेत. मॅन फ्रॉम उमेलमान आणि कदाचित त्या बॅटरचा या ठिकाणी प्रथम उपयोग करताना मुंबईचा संघ प्रमोद कोळी आणि मुकेश पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सही का भरत अवसर जी. मुकेश पाटिल इज अ लॉन्ग स्ट्राइक पर एक बेहतरीन प्रमोद मालोनी, तो एक तरफ उमेर मान और एक तरफ अलंकार. एक बेहतरीन गेंदबाज, बेहतरीन गेंदी आउट साइड खेलना चाहते थे. ऑप्शन पर गेंद गिरकर सीधी विकेट कीपर के दस्तान में जाकर चुपती हुई डॉट बॉल. एक अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ अलंकार द्वारा. क्या कहना चाहेंगे सर जी आप? आणि झहीर एक म्हणायचं गेलं तर मास्टर्स क्रिकेटच्या ज्या ज्या मॅचेस होत आहेत, म्हणजे जवळपास वसईपासून ते ठाण्यापासून ते मुंबईपर्यंत हा जो प्रवास, 23 गावांचा प्रवास. बॅकफुट पंच यावेळेस पॉइंट रिजनमध्ये प्रयत्न चांगला केला होता विक्रम घरनं चेंडूला अडवण्यासाठी, मात्र हा चेंडू थांबत नाहीये. यावेळेस अलंकारच्या अगेन्स्ट दुसऱ्या चेंडूवर पाहायला मिळतोय हा NCC चौकार. 4 धावा. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा टॅकल बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केले गेलं. जवळपास चेंडू ट्रॅव्हल झाला वेगानं थर्ड मॅन रेझरमध्ये. चौकार. त्या विषयाकडे मी येणार आहे. पुन्हा एकदा अलंकार सज्ज होतोय. फुल टॉस यावेळेस स्वीप करतोय. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक आणखीन एक धमाका प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून येतोय. या इनिंग मधील हा पहिला षटकार. षटकार आपण पाहिला. हा फटका पुन्हा एकदा जागा बनवली इनफिल्डच्या वरून, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका. बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका. यावेळेस देखील मोजाव्या लागतात अलंकार तरे यांना. 4 धावा. चौकार. द्वारा इस मैदान पर होते हुए पहली गेंद बिंदी आई, उसके बाद बैकफुट पर जाकर जगह बनाकर बल्लेबाजी का जलवा भी करता हुआ ये बल्लेबाज. लाजवाब क्रिकेट की मेजबानी. अगली गेंद प्रमोद के लिए आती हुई, कदमों का इस्तेमाल किया, इनफर खेलती है लॉन्ग ऑफ पर. जब तक गेंद हवा में, खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. गेंद सी मारे का बार. षटकार. कोकणी वारा नाहीये तर मी तर म्हणेल झहीर हा प्रमोद कोळीचा वारा आहे आणि हा मालवणीचा वारा आहे. आणि मालवणीचा वारा म्हणजे म्हणायचं गेलं ते मालवणीचं वादळ गोंगावत आहे मैदानाच्या आतमध्ये प्रमोद कोळी या नावाचं. इनसाइड आउट. डीपला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे चेतन पाटील. चेंडूला फील्ड करतायत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. प्रमोद कोळी मागची इनिंग कोण विसरणार. जवळपास 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून आपण झहीर पाहिल्या होत्या, त्यामध्ये जवळपास 33 धावा आणि त्यानंतर ही इनिंग. चौकार, चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक चौकार.
जवळपास 6 चेंडू 22 धावा प्रमोद कोळी. जवळजवळ विचार केला आपण तर 220च्या स्ट्राईक रेट हा बॅटर खेळतोय. बॉर्डर बॅटिंग सुपर प्रमोद कोळी. आणि मगाशी मी चर्चा केली जहीर की ओव्हरऑलच्या मॅचेस आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या ज्या 40+ मॅचेस होत आहेत, म्हणजे मुंबई असू द्या, वसई असू द्या किंवा ठाणे असू द्या, या बहुतांश ज्या स्पर्धा 23 स्पर्धा ज्या बहुतांश 23 स्पर्धा जाहीर होत आहेत, या 23 स्पर्धेमध्ये अशी मोजकी ठिकाणे आहेत तिथे मातीचं विकेट पाहायला मिळते. म्हणजे असं देखील मी म्हणू शकतो की मातीच्या विकेटचा तितकासा अनुभव नाही असं देखील मी म्हणू शकतोय. कारण बहुतांश विकेट हे कॉन्क्रीट पिच आहेत सर्व ठिकाणी. त्याच्यामुळे इथे मातीच्या विकेटवर कदाचित जे स्विंगचे सुलतान आहेत त्यांना ही मातीची विकेट जी आहे ती अतिशय लाभदायक असेल, पोषक असेल. सही कहा भरत सर जी. कुमार गेंदबाजी बड़ा है. मुकेश पाटिल स्ट्राइक पर एक बेहतरीन बल्लेबाज जिनके द्वारा एक बेहतरीन टूर्नामेंट का भी आगाज मेहमान के मैदान पर होता है. मगर अब बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा क्योंकि पहले वहां पर गेंदे बिंद जाए, उसके बाद प्रमोद ने अपने घेर को बदला और बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी की. मालोनी का तड़का इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा दिखाता हुआ नजर आया. क्या बेहतरीन बल्लेबाजी. मगर अब उमेलमान का बल्लेबाज मुकेश पाटिल बैकफुट पर गेंद को कट कर दिया. गेंद थर्ड मैन पर खिलाड़ी जब तक गेंद को फील कर पाते एक रन आसानी से बुरा था. इसका आगे जा पहुंचा हुआ 23. अभी भी बात की जाए तो इस मैदान पर 23 गेंदों का 23 गेंदों का खेलाना बाकी है. 40 से 50 रन एक फाइटिंग स्कोर देखने को मिल जाएगा. असे देखील एक प्लॅनिंग असू शकेल नंदू पाटील यांचं ॲज अ कॅप्टन मुंबई टीम. आणि मगाशी आपण त्यांचा डोक्याचा खेळ थोडासा पाहिला नंदू पाटील यांचा की कुठला गोलंदाज कुठे काढायचा आणि त्याच माइंड क्रिकेटमध्ये कुठेतरी नारंगी संघाला पराभूत केलं तर मुंबईचं इथून देखील एक प्लॅनिंग असेल. इथून जर मुंबई संघाच्या विषयी म्हणायचं गेलं आणि भाईंदर संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर भाईंदर संघाची जी बॅटिंग आपण मगाशी पाहिली प्रफुल्ल पाटील यांची, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता प्रमोद कोळी यांचा. फटका इथे मात्र मिस होतोय. तर कदाचित ही प्लॅनिंग असेल की जवळपास भाईंदरचा संघ देखील एका चांगल्या संघाला आपण या ठिकाणी पाहतो. अलंकार, प्रफुल्ल, प्रशांत, त्यानंतर म्हणायचं गेलं प्रशांत मात्रे, विक्रम गरत असे नामांकित खेळाडू भाईंदर टीममध्ये आहेत. तर या संघाच्या अगेन्स्ट किती तर 60च्या पलीकडे 70 गाठणं गरजेचं आहे. सही का भरत सर जी. और भाईंदर की टीम की बात की जाए तो एक से एक सितारे वहां से उभरते हुए नजर आए हैं. वो अभी का काल हो या फिर गया हुआ काल हो, मगर बेहतरीन गेंदबाजी का कुमार की अगली गेंद प्रमोद स्ट्राइक पर है. एक बेहतरीन गेंदबाज फील्डिंग की सजावट ऑफ थर्ड मैन फाइन लेगा. शॉर्ट पॉइंट गली रीजन पर एक खिलाड़ी है. डीप बॉल कवर पर एक खिलाड़ी तैनात. लॉन्ग ऑफ पर मिड विकेट पर एक खिलाड़ी. शॉर्ट गेंद हल्कों से खेल दिया. गेंद स्क्वालिक क्षेत्र में जाती हुई जब तक खिलाड़ी आकर गेंद को फील्ड कर पाएंगे एक रन पूरा होता हुआ 1 रन से संतोष होना पड़ेगा. 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 24 रनों पर. क्या कहना चाहेंगे भरत सर जी. इथून एक बदल केलाय. मगाशी तू पाहिलंस की ज्यावेळेस पहिला सामना खेळला होता भाईंदरचा संघ नारंगी संघाच्या वेळेस, त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये किती धावा आल्या होत्या जहीर? 4 धावा. इथे जर आपण विचार केला तर संघामध्ये थोडासा बदल आहे. इथून ॲग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळते आणि इथून आपण पहिल्या ओव्हरमध्ये धावा किती पाहिल्या तर जवळपास 20च्या पलीकडे. त्याच्यामुळे नक्कीच ज्याप्रमाणे मी म्हटलं की प्लॅनिंग हेच असेल, 60च्या पलीकडे जाण्याचा प्लॅन असेल आणि त्याच प्रयत्नशील या ठिकाणी मुंबईचा संघ खेळतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25 धावा. षटक क्रमांक आपण पाहताय या ठिकाणी दुसरं सुरू आहे. गोलंदाज कपिल पाटील. पेटनेम आपण या गोलंदाजाचा पाहिलं तर कुमार. म्हणजे जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटच्या पटलावर या गोलंदाजाला खरी ओळख मिळालेली आहे ती कुमार पाटील या नावाची ओळख मिळालेली आहे. आणि तोच गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. प्रमोद कोहली स्ट्राईक एंडला थांबून खेळतोय. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला सरळ पाठवून दिला. फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एक बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए इसको 31. अगली गेंद प्रमोद की लाती हुई फिर खेल दिया. लॉन्ग ऑफ पर के ने ऊंचाई ज्यादा ली. खिलाड़ी उस कैच बनेगा, मैच बनेगा. ले लिया प्रमोद की खेली को विराम. बल्लेबाज गॉन. चेंडू 29 धावा आपण पाहिला. प्रमोद कोळी 190चा आपण स्ट्राईक रेट पाहिला. 3 षटकार प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून आणि 2 चौकार. वॉट बॅटिंग. 10 चेंडू 29 धावा. नक्कीच एक साथ तुटली गेली. एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड होत होती. ओपनर जोडीकडून जवळपास आपण धावा जर जाहीर पाहिल्या तर धावा झालेल्या आहेत त्या जवळपास 31 धावा. म्हणजे 31 धावेची ती पार्टनरशिप
आणि ते पार्टनरशिप तोडण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त झालं कपिल पाटील, कुमार पाटील यांना शेवटच्या सही. चेंडूवर ती सफलता प्राप्त केली. सही का बेहतरीन एक लच्छावी गेंद थी, प्रमोद को कदमों का इस्तेमाल करने का रिजल्ट किया और उसके बाद गेंद ने ऊंचाई ज़्यादा ली, लॉन्ग ऑन पर खेलना चाहते थे मगर गेंद लॉन्ग ऑन पर बेहतरीन अंदाज में कैच खिलाड़ी के द्वारा। तीसरा ओवर अब स्ट्राइक पर मुकेश न्यू बैटर मैदान पर जाएंगे। एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा, मुकेश स्ट्राइक पर है, न्यू बैटर मैदान पर बाड़ी लाए हैं और गेंदबाजी पर प्रशांत रहेंगे। तीसरा ओवर लेकर तैयार होते हुए आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2023-24 का थरार, मगर यहाँ पर मास्टर एंड ब्लास्टर तमाम सितारे अपने खेल का जलवा बिगाड़ रहे हैं सुबह से। वाकई में बेहतरीन बल्लेबाजी प्रमोद द्वारा पहले मुकाबले में 16 गेंदें और 33 रनों की जो पारी खेली थी और आप 10 गेंदों में 29 रनों की पारी खेली, एक लाजवाब पारी अपनी टीम के लिए। बरसा जी क्या कहना चाहेंगे? गरजेचं आहे, कारण ज्या कामासाठी आपली खास करून संघामध्ये आपली एंट्री झालेली आहे, आपल्याला संघामध्ये घेतला आहे, ते काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रमोद कोळी यांनी पार पाडलं. मी तर म्हणे इतकंच म्हणू शकेल मी जहीर, कारण ओपनर बॅटर आपण पहिला प्रमोद कोळी आणि मुकेश पाटील, आणि कदाचित नंदू पाटील यांनी काय सांगितलं असेल की तुम्हाला ॲग्रेसिव्ह खेळायचं आहे, म्हणजे आपण जवळपास 60 ते 70च्या पलीकडे जाऊ या पद्धतीने तुम्हाला त्या प्रकारचा खेळ त्या ठिकाणी करायचा आहे, आणि तो खेळ प्रमोद कोळी याने केला. एक चांगली जबाबदारी, 29 धावा, 10 चेंडू, 190चा आपण स्ट्राईक रेट प्रमोद कोळी याचा पाहिला. त्यांची जी जबाबदारी होती ती त्यांनी मात्र त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत म्हात्रे ज्यानं पहिली बायसिकल मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून घेतली होती, तोच प्रशांत म्हात्रे बोरिवली एक्सरच्या त्या मैदानावर या खेळाडूने ती बायसिकल घेतली होती आणि त्यानंतर मात्र नाव पडलं गेलं होतं बायसिकल मॅन प्रशांत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. सही का भरत सर जी, बेहतरीन बल्लेबाज उतने ही गेंदबाज आप देख रहे हैं प्रशांत। आउटसाइड पर मुकेश के बल्ले से आउटसाइड मिड विकेट पर खेल हवा में है, मगर खिलाड़ी को बना दिया दर्शक बन के दीवाने। गेंद सी मारे का बाद षटकार। तर मुकेश पाटील यांच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला, जवळपास स्पिन केला होता, बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला होता आणि व्यवस्थित चेंडू मिडल होता, बॅट घेतला गेला आणि सरळ चेंडूला फेकलं गेलं मिड विकेटच्या वरून. जय पाटील त्या ठिकाणी आहेत आणि जयच्या वरून हा चेंडू लँड झाला 6 धावांसाठी. मुकेश पाटील पहिल्या मॅचमध्ये नव्हते, मात्र या मॅचमध्ये आले. बॅक टू बॅक दुसरा असेल का? यस, बॅक टू बॅक दुसरा हा येतोय षटकार. मुकेश पाटील ऑन फायर. शुक्रिया डीजे, जवाब भेजी कि पैटर्न पैड में गेंद थी, फ्लिक कर दिया था और गेंद को भेज दिया था वाड़ी से लॉन्ग ऑन पर। बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी का जलवा बिगड़ते हुए मुकेश पाटिल, उमेर मान, और क्या बल्लेबाजी, 4 गेंदे 14 रन, टीम की रन संख्या को पहुंचा दिया 43 रनों पर। तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ, तीसरा षटक चालू असताना आपण बात है, 5-5 षटकांची ही लढत आपण बात है और वहां पर प्रशांत थोडं से महागडा आपण पाहतोय. तर 2 चेंडूमध्ये 2 बॅक टू बॅक षटकार, तीसरा इनका. फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया, लंगा पर खिलाड़ी है, मौका था, ले लिया, 2 तुम्हारी 1 हमारी, बल्लेबाज गॉन. कम ऑन डीजे. त्यानंतर मात्र कमबॅक केला प्रशांत म्हात्रे यानं एक महत्त्वपूर्ण विकेट, कारण यावेळेस कुठेतरी शांत करणं मुकेश पाटलांना गरजेचं होतं आणि ते शांत केलं गेलं आणि त्यांच्या जागेवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर मिलिंद कोळी. आणखीन एक मोठं नाव मुंबई मालवणी या टीमच्या माध्यमातून आपण मिलिंद कोळी यांना सातत्यानं मास्टर्स क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे आणि आज मात्र मुंबई संघाच्या माध्यमातून खेळतोय. मात्र प्रॉपर आपण संघ पाहिला मिलिंद कोळी यांचा तर मालवणी मास्टर्स आहे. एक चांगली संघाची मांडणी या ठिकाणी जाहीर केलेली आहे मुंबई संघानं. सही का भरसजी मिली ना, स्ट्रेट ड्राइव खेल दिया, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है, खिलाड़ी उस कैच के कैच बनेगा और मगर गेंद सी मारेगा बाहर. मिली नावाता बैंडेज षटकार. कमांड डीजे. और मिलिंद
खोरी इस मैदान पर बल्लेबाजी के लिए मालूनी का एक बेहतरीन बल्लेबाज शॉट गेंद फिर पुल कर दिया मिस टाइम में गेंद हवा में खिलाड़ी है वहां पर ले लिया एक तुम्हारी एक हमारी बल्लेबाज कौन कमांड दीजिए जवळ तिसरं षटक प्रगती पथावर आहे म्हणजेच 2.5 2.5 चेंडूंचा खेळ झालाय आणि या संपूर्ण इनिंगचा जर विचार केला तर याच्यामध्ये सिंगल किती आहेत या इनिंगमध्ये सिंगल आहेत ते फक्त आणि फक्त 3 सिंगल आणि 1 डबल लक्षात ठेवा या इनिंगमध्ये 2.5 2.5 चेंडूंचा खेळ झाला आहे 3 सिंगल 1 डबल आहे त्या व्यतिरिक्त धावा जर आपण पाहिल्या तर चौकार आणि षटकार म्हणजे कुठेतरी बंद स्कोर लक्षात ठेवा हा खेळण्यासाठी सुरू केलेला आहे वॉटर बॅटिंग सुपर बॅटिंग मुंबई टीम यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय धावा झाल्या त्या 49 धावा 3 विकेट सही का वापर मुंबई नंदू पाटील आपल्याला विनंती करतो आपला एक प्रतिनिधी पाठवा फलंदाज नाव सांगण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेला बिग फाईट बिग लढत आपण पाहतोय प्रशांत येतोय न्यू बॅटर मैदानात नंदू पाटील मुंबई कर्णधार आपल्याला विनंती आहे का आपण आपला एक प्रतिनिधी समालोचन प्रेक्षामध्ये पाठवा आलेला तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा एनसीसी ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय मास्टर ब्लास्टर या तमाम क्रिकेट रसिकांना आणि नक्कीच मित्रांनो एक चांगला खेळ एक बाजूला आपण पाहतोय तर भाईंदर ब्लास्टर तर एक बाजूला आपण पाहतोय मुंबई मास्टर 11 या संघाला आणि नक्कीच एक चांगला खेळ या दोन्ही संघांनी केलाय दोन्ही संघांनी एक संघांमध्ये दीपक आणि बॅटर मैदानात दाखल होत आहे 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय धावसंख्या आपण पाहतोय तर 49 धावा 3 गडी बाद आपण पाहतोय मुंबई लास्टर या संघाचे भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप नक्कीच धावफलक तर अतिशय जबरदस्त आहे 49 धावा 3 विकेट 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला आहे आणि नक्कीच याच करंट रन रेटने खेळत राहिलात तर प्रोजेक्टेड स्कोर म्हणजे 16.33चा जो करंट रन रेट आहे आणि या 16.33च्या करंट रन रेटने जर खेळत राहिला तर जवळपास 80च्या पलीकडे जाण्यास नक्कीच यश प्राप्त करेल मुंबईचा संघ यतीन आणि दीपक आपण ही जोडी पाहतो यतीन म्हटलं तर ज्या खेळाडूला आपण सातत्यानं दैसर 40+ मास्टर्स संघाच्या माध्यमातून अनेकदा 40+चं क्रिकेट खेळताना पाहिलेला आहे असा खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट आपण नॉन स्ट्रायकिंगला खेळाडू पाहतोय तो आहे दीपक ज्या खेळाडूचं मास्टर्स क्रिकेट पाहिलेलं आपण ते पेनकरपडा या संघाच्या माध्यमातून चला घाईकडा वेळेकडे देखील लक्ष आहे 16.33ची करंट रन रेटने खेळतोय 82च्या धावसंख्येपर्यंत नक्कीच हा संघ पोहोचू शकेल जर येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये जवळपास 34 ते 35 धावा केल्या तर लक्षात ठेवा गोलंदाज सज्ज आहे त्या ठिकाणी चेतन पाटील मॅन फ्रॉम राई जम्स बॉन्ड राई ज्याच गावातून मास्टर्स क्रिकेटचा उगम झाला होता जवळपास 1989 साली याच 40+ क्रिकेटचा उगम झाला होता अरुण कुमार वैद्य पटांगण राई याच नगरीतून उगम झालेला आपण राई गावातील हा सुपुत्र पाहतोय चेतन पाटील पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पुलचा फटका बॅकफुटला जाऊन तो पुल केला होता फटका पायडिश लॉंग ऑनच्या दिशेनं इथे मात्र चेंडू निघून जातोय 1 बॉन्स सी मारेशा पार मिळतील धावा 4 चौकार बल्लेबाजी शॉर्ट गेंद थी और चेतन गेंदबाजी पर एक बेहतरीन गेंदबाज है मगर आज अपनी टीम के लिए जलवा दिखाना होगा क्योंकि टीम की रन संख्या जा पहुंचती हुई मुंबई राष्ट्रीय टीम की 53 पर 3 आप देख रहे हैं मगर गेंदबाजी का जलवा भी करना होगा येणारा 11 चेंडूचा खेळ बाकी है भरत जी यहाँ पर 11 गेंदों में 20 से 25 रन एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर देखने को मिलेगा क्या कहना चाहेंगे आप नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट एंडफील्डच्या वरून कोणताही शतरक्षक नाहीये डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईन जवळ हा देखील चेंडू थांबत नाहीये बॅक टू बॅक आणखी एक चौकार 4 धावा ते एक्के दुक्के से नहीं है सीधा बाउंड्री और षटकार
बाउंड्री और सिक्सर से बात कर रही है मुंबई की टीम. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे त्या ठिकाणी. तर ही खेळी आपण पाहिली. मी मगाशी त्या ज्याप्रमाणे म्हटलं 3.5 चेंडूचा खेळ झाला जाईल, फक्त 3 सिंगल 1 डबल, त्या व्यतिरिक्त चौकार आणि षटकार, आणि ती खेळी अजूनही तशीच सुरू आहे मुंबई या टीमची. सही कहा सर जी आपने. ऑफ स्टंप घर की आउटसाइड खेलना चाहते हैं मगर बैट का एक जगह गेंद गली रीजन पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. एक रन आसानी से पूरा होता हुआ, एक रन के साथ इसको जा पाता हुआ 58 पर 3 विकेट मुंबई 11 टीम. एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर चलते हुए. 8 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है, मगर 8 गेंदों में कितने रन बनेंगे और कितने रनों का योगदान दिया जाएगा भाईंदर ब्लास्टर टीम के सामने, आप क्या कहना चाहेंगे? ज्याप्रमाणे म्हटलं की जवळपास 16.82चा करंट रन रेट सुरू आहे, आणि त्याच करंट रन रेटने खेळत राहिलं तर 80 प्रोजेक्टेड स्कोर आपण 80 पाहतो. 80च्या घरामध्ये मुंबई संघ पोहोचू शकेल. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न या ठिकाणी केला होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही आहे. बॅटची एज लागली गेली. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये यष्टीरक्षक अलंकार तरी फील्ड करतायत. सिंगल मिळेल. इथून कुठेतरी चेतन पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे कमबॅक हवं आहे सध्याच्या घडीला. जर मुंबई संघाला थांबवायचं असेल भाईंदर टीमला, तर इथून एक कमबॅक करणं गरजेचं आहे. इथून काही चेंडू डॉट येणं गरजेचं आहे. इथून एखादी विकेट येणं हे गरजेचं आहे भाईंदर टीमसाठी. सही कहा सर जी. बेहतरीन गेंद थी, उतना ही बेहतरीन फटका, गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए फरार कमांडीज. आता मला एक प्रश्न पडलाय की नक्कीच चेंडूला पंख फुटलेत की काय, कारण आता हे क्रिकेट सिंगल डबलचा बोलतच नाही ही गोष्ट. सिंगल काढू या डबल काढू, सरळ चौकार षटकार, आणि हीच खेळी आपण पाहतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा जवळजवळ झालेल्या आहेत त्या 65. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. जहीर 65 धावा. प्रत्येक गोलंदाजाला मार बसला आहे. प्रत्येक गोलंदाजानं नक्कीच महागडी षटकं हाताळलेली आहेत. दुपारचं क्लायमेट आहे. तुकाराम मांगेला सर नेहमी म्हणतात की क्रिकेट हे 3 फॉर्मॅट. तसं सकाळचं क्लायमेट वेगळं असतं क्रिकेटसाठी, दुपारचं गरमागरमीचं क्लायमेट असतं, म्हणजे 1 ते 5च्या दरम्यानचं जे क्रिकेट असतं ना जहीर, ते वेगळं क्रिकेट असतं, आणि ते क्रिकेट आपण यावेळेस अनुभवत आहोत. ते क्रिकेट आपण यावेळेस पाहत आहोत. दमदार क्रिकेट, बहारदार क्रिकेट, आणि अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकणार. म्हणजे हे जे प्रेक्षक राजे जहीर या ठिकाणी आलेले आहेत ना, त्यांची देखील अशी इच्छा आहे की त्यांना देखील हेच क्रिकेट पाहायचं आहे, षटकार चौकार. सही कहा सर जी आपने वाकई में. और कौन कहता है ये अबा फॉडी के तमाम सितारे हैं. मैं तो चाहूंगा कि 18-19 साल का बल्लेबाज बल्लेबाजी का जलवा भी करता हुआ भरत जी, क्योंकि आप यहाँ पर देखिए हवा का झोंका है, मगर बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर अपनी ताकत आजमाता हुआ नजर आ रहे हैं. क्या कहना चाहेंगे? नक्कीच ताकद तर पॉवरफुल लावली जाते. तर पहिलं ओव्हर आपण पहिलं षटक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले 22 धावा जहीर. त्यानंतर आल्या नंबर 2च्या षटकामध्ये जवळपास 9 धावा. त्यानंतर 18. त्यानंतर आल्या त्या 16 धावा. तर जो स्पीड पकडला आहे मुंबई टीमनं, म्हणजे मुंबई ते नारंगी हे अंतर जवळपास जवळ नाही आहे, मोठं अंतर आहे, आणि जो स्पीड पकडला, कारण हे अंतर त्यांना लवकर काढायचं आहे. नारंगी चषक, NCC चषक 2024 ही ट्रॉफी त्यांना उचलायची आहे. हे अंतर ट्रॉफीमधलं अंतर आहे ते लवकर काढायचं आहे. त्या कारणास्तव तो वेग पकडला आहे या ठिकाणी मुंबई टीमनं. सही कहा भरत जी. पहली गेंद ड्राइव कर दिया, गेंद वाइड लॉन्गर पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा करते हुए दीपक वहां पर. मगर क्या रन संख्या हो रही है? 66 रन बनी है. आने वाली है 5 गेंदों पर 15 से 20 रन. एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर 80 से 85 हमें देखने को मिल जाएगा भरत जी. ज्याप्रमाणे खेळी सुरू आहे, नक्कीच आपण एक अपेक्षा करू शकतो की 15 ते 20 धावा यायला हव्यात, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे. यतीनकडून आपण एक फटका मगाशी पाहिला, षटकाराच्या दिशेने तो फटका आपण यतीनच्या बॅटमधून पाहिला. त्यानुसार नक्कीच कदाचित फुल टॉस. जैसी गेंद वैसी नसीहत, जसा चेंडू तसं उत्तर. यतीनच्या बॅटमधून येतोय हा षटकार. बल्लेबाजी जजीर नवारा महंगे से यहाँ पर महंगे साबित होते हुए. अगली गेंद बेहतरीन गेंद थी, गेंद को ड्राइव किया, गेंद लॉन्गर पर बीच में, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील करते हुए. कॉलिंग अच्छी है, रन विकेट भी अच्छी है मैदान पर, और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 74 रनों पर जाती हुई. 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. 3 गेंदों में कितने रन छूट जाएंगे भरत जी, क्या कहना चाहेंगे आप? 3 चेंडूमध्ये आणखी म्हणजे 80च्या पलीकडे जरी हा संघ गेला ना जवळपास मुंबईचा, तरी त्या संघाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाईंदरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे, हे विसरता कामा नाही आहे. यावेळेस फ्लिक करतोय, चेंडू मात्र जातोय जवळ लॉंग लेगच्या दिशेनं. हा देखील चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4, चौकार.
78 रन बने हैं। 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। जहीर थांबवतोय, ज्या 2 व्हीलर 4 व्हीलर ज्या पार्क केल्यात रस्त्यावर त्या प्लीज काढायच्या आहेत. फुल टॉस आणि हा देखील चेंडू निघून जाईल मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. षटकार. तर प्लीज त्या रस्त्यावर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क केले आहेत त्या काढा प्लीज विनंती करतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय, धावा झालेल्या आहेत त्या 84 धावा. जबरदस्त बॅटिंग यतीन पाटील मायकल. 9 चेंडू 33 धावा. 17.38 चा करंट रन रेट आपण या ठिकाणी पाहतोय आणि धावा झालेल्या आहेत त्या 84. एक चेंडू अजूनही शिल्लक. मंगेश पाटील पहिल्या मॅचला नव्हते, या मॅचला आलेले आहेत मंगेश पाटील आणि मंगेशला देखील बराचसा चोप बसतोय. चौकार षटकार षटकार म्हणायचं गेलं तर स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हर देखील मंगेश पाटील महागडं हाताळताना. यावेळेसचा पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं प्रयत्न केला होता चेतन पाटीलला चेंडू अडवण्यासाठी, मात्र चेंडू थांबत नाहीये. शेवटच्या चेंडूवर येतोय हा देखील चौकार. शेवटच्या या इनिंगचा चौकारानं मात्र समाप्ती करतोय यतीन पाटील. संघ थांबला गेला मुंबई 88 या धावसंख्येवर आणि 89 धावा विजयासाठी दिल्या गेल्या भाईंदर 11 या टीमला. कहते हैं ना ये जवाब मिलेगा भरत सिंह जी, ये तो पिक्चर का पहला पार्ट था, अब तो इंटरवल के बाद का ट्विस्ट कहानी लेकर आने वाला मुकाबला। कल ऐसी एक पारी का मुकाबला था, 70 रनों का टारगेट एनसीसी नारंगी को चेस करना था और क्या वो जवाब मिला था। हॅलो मुंबई मास्टर्स आपण पाहिलं तर नक्कीच प्रमोद कोळी 10 चेंडू 29 धावा प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून. त्यानंतर मंगेश मेघनाच्या बॅटमधून आपण जवळपास 5-25 गोलंदाजी आपण पाहिले. प्रत्येक गोलंदाजाला चक्की चांगला चोप बसलाय. पहिले षटक अलंकार 22 धावेचं षटक, कुमारनं जवळपास 9 धावा, त्यानंतर प्रशांतनं जवळपास 18 धावा, त्यानंतर चेतन पाटील 16 धावा आणि शेवटचं स्लॉग ओव्हर मंगेश पाटील तब्बल 23 धावा खर्च करतोय. 17.60 ही समोर सरासरी येत आहे. 88 धावा आणि मी म्हणत नाहीये की 88 धावा एक मोठं लक्ष आहे. हे नारंगीचं मैदान आणि या नारंगीच्या मैदानावर जहीर कुठलंही टार्गेट्स नक्कीच मी तर म्हणेल हार्ड नाहीये आणि सेफ देखील नाहीये. वॅगन व्हील आपण पाहिला सर्वाधिक धावा नक्की डीबीएन लाईव्ह. वॅगन व्हील जर आपण पाहिला डीबीएन लाईव्हचा तर जवळजवळ सर्वाधिक धावा आपण जर पाहिला तर मिडविकेटच्या दिशेने आपण काही फटकेबाजी पाहिली. त्याच्यानंतर लॉंग ऑन त्या दिशेने आपण देखील बरीचशी फटकेबाजी पाहिली. जेव्हा वॅगन व्हील आपण पाहतोय जहीर जर पाहिला आपण तर नक्कीच लॉंग लेगला आपण एक षटकार चौकार पाहिला. त्यानंतर आपण जवळपास लॉंग लेगला काही धावा पाहिल्या. मिड विकेट आणि जवळपास वाईडिश लॉंग ऑन या ठिकाणी सर्वाधिक धावा आपण जवळजवळ पाहिलं तर ते षटकार आपण त्या ठिकाणी पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफ, त्यानंतर कव्हर, त्यानंतर आपण पाहिलं थर्ड मॅन रिझनमध्ये देखील एक चौकार या ठिकाणी आपण पाहिला. सुपर वॅगन व्हील. थँक्यू डीबीएन लाईव्ह, धन्यवाद. जबरदस्त मॅच. नक्कीच मित्रांनो 89 धावा जरी असल्या तरी 89 धावा या तितक्याही हार्ड नाहीये. ज्याप्रमाणे भाईंदर 11 या टीमकडे जी बॅटिंग ऑर्डर आहे, जे फलंदाज आहेत ज्यांनी मास्टर्स क्रिकेट आत्ताच्या या मोसमातील मास्टर्स क्रिकेट गाजवलेलं आहे, असे नामांकित खेळाडू भाईंदर 11 या टीममध्ये आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आपण नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आपल्याला अजूनही पाहिजे आहे. कोण जिंकणार, कोण जाणार ग्रँड फिनालेमध्ये, नक्कीच थोड्याच वेळात तुम्हाला नक्कीच सगळ्यांना माहिती पडेल. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आम्ही घेतो एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येतोय पुन्हा या मॅचच्या दिशेनं डीजे.
विकास पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आणि NCC चषक याचं नातं अनेक वर्षापासून जुडलं गेलेलं आहे. ती नाळ अनेक वर्षापासून जुडले गेलेली आहे आणि तो जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. 25वा वर्ष आणि आमच्या समालोचकांची जी आमची पॅनल आहे, मित्रपरिवार, आमचा समालोचकांचा मित्रपरिवार आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक निवड देखील केलेली आहे. तुकाराम मांगेला हे आमचे अध्यक्ष असतील आणि कैलास पाटील हे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष असतील, अशी आम्ही निवड केलेली आहे समालोचकांनी. या ठिकाणी वाढदिवस साजरा होतो कैलास पाटील यांचा. आमचे समालोचक मित्र कैलास पाटील यांच्या माध्यमातून अनेक वर्ष आम्हाला मार्गदर्शन दिलं गेलं आणि नक्कीच आम्हाला घडवलं गेलं. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला गेला. तुकाराम मांगेला, धनंजय पाटील, झहीरबाय हे आमचे समालोचक मित्र आहेत आणि या ठिकाणी तो वाढदिवस साजरा केला गेला. पुन्हा एकदा कैलास पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. समालोचन कक्षामध्ये करतो हलकासा बदल, या ठिकाणी नक्कीच इन्व्हाइट करतोय कमेंटरी बॉक्समध्ये. या गावाचा एक गोड आवाज आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये सर्वांना हवा असा आवाज म्हणजेच आपले सर्वांचे लाडके तुकाराम मांगेला. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो हॅलो हो चेक. मॅच ऑन. हॅलो चेक. मॅच ऑन. कैलास मी म्हटलं की जरी हे लक्ष मोठं असलं तरी नक्कीच अशक्य लक्ष नाहीये आणि नारंगीचे मैदान, नारंगीच्या मैदानावर कुठलीही गोष्ट अशक्य नसते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कैलास पाटील हे मॅच रफ अँड टफ मॅच नक्कीच पाहायला मिळू शकेल. स्ट्राईक एंडला आपण प्रफुल्ल यांना पाहतोय, ज्याच्या बॅटमधून आपण मगाशी पाहिलं 40च्या पलीकडे धावसंख्या. पहिला चेंडू फर्स्ट करता, पहिला चेंडू, पहिला वार. यावेळेस साईड स्क्रीनच्या समोर पहिल्या चेंडूवर येतोय प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार, 4 धावा. एकूण 90 धावांचं आव्हान आहे. प्रफुल्ल बघितलं आपण, अप्रतिम. बघा कशा पद्धतीने तो स्ट्रोक खेळलाय. कारण याच प्रकारे कैलास सुरुवात होणं गरजेचं आहे. 89 धावा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तिथून मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कैलास पाटील खूप महत्त्वाचं असेल भाईंदर 11 या टीमसाठी. नक्कीच नंदू द मॅन विथ द गोल्डन आर्म्स, त्याच्या समोर बघितलं आपण प्रफुल्ल, ज्याच्या नावावरती बघितलं आपण 4 धावा आहेत. या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, टप्पा पडला, मात्र वाईटचा इशारा येतोय. आलाय वाईट. काय मॅच होईल का टाईट याच्यावरती देखील नजर आहे. त्या ठिकाणी ऑफ साईडला बघितलं आपण शॉर्ट टर्नमॅन पाहायला मिळते, पॉईंट पाहायला मिळते, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पाहायला, लिमिट ऑफ देखील पाहायला मिळते. ऑन साईडचा जर विचार केला लॉंग ऑन पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं आपण शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळते, शॉर्ट स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संजय होतोय नंदू पाटील फ्रॉम द कॉमेंटेटर बॉक्स एंड. Oh, it is a big year. It is a magnificent and it is the 6th year. षटकार येतोय. चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. डीजे माझ्या जोडीला भारत राऊत आहेत. मास्टर कपचे बघितलं आपण तर एक लॅपटॉप त्यांना म्हटलं जातंय, कारण बघितलं बराच काळ त्यांनी बघितलं मास्टर कपसाठी दिलाय आणि अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या माइंडमध्ये फिट आहेत. असे भारत राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
नक्कीच कैलास, कारण या मोसमाची सुरुवातच दणक्यात केलेली आहे प्रफुल्ल पाटील यांना, आणि इथे देखील तो दणका, तीच सुरुवात या नारंगीच्या मैदानावर. पहिला आपण सामना पाहिला 14 चेंडू, आणि 14 चेंडूमध्ये जवळपास तर मला वाटतं 46 बॅक टू बॅक. आणखीन एक धमाका प्रफुल्ल पाटील यावेळेस नक्कीच रुद्र रूप धारण करतात. मागच्या सामन्यामध्ये बघितलं आपण तर प्रफुल्लने अप्रतिम केली होती आणि जवळजवळ बघितलं आपण तर ती सुद्धा चौकार आणि षटकाराची आतिषबाजी आपण बघितली. आता सुद्धा बघितलं आपण 2 षटकार 1 चौकार, आणि त्या कारणास्तव पोहोचलाय बघितलं आपण संघ 17 या धावसंख्येवरती. धावा आहेत 17, षटक मार्गस्थ आहे पहिलं, आणि सामना सुरू आहे भाईंदर वर्सेस मुंबई यांच्यामध्ये. प्रफुल्ल बघितलं आपण 2 षटकार 1 चौकार, मेघनाथला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे या विकेटवरती. मगाशी आपण हे देखील कैलास पाटील पाहिलं होतं, षटकारांची तिकडी ही देखील प्रफुल्ल पाटीलनं पूर्ण केली होती. 46 धावा 14 चेंडू, आणि यावेळेस देखील प्रफुल्ल पाटील 3 चेंडू 16 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चेंडू आला तर वाईट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. गोलंदाज सज्ज होतो नंदू पाटील. पुन्हा एकदा समोर आहे प्रफुल्ल पाटील, मॅन फ्रॉम राई, जिथून मास्टर्स क्रिकेटचा उगम झाला होता. नॉट 7 जम्प्स बॉन्ड राई संघाचा हा आहे बॅकबॉन मिस्टर प्रफुल्ल पाटील. डावऱ्या हाताने इट इज अ बिग हिअर वन्स मोर. बघायचं काय घडलं ते, मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र आहे, गडी बाद होते या ठिकाणी. चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा या मास्टर कपच्या मॅच मध्ये आपण येऊया. डीजे चेंडू 16 धावा 400च्या स्ट्राईक रेटनं ती धावसंख्या केली. जवळपास आपण पाहिलं 2 षटकार आणि कैलास 1 चौकार प्रफुल्ल पाटील यांच्या आपण बॅटमधून पाहिल्या. नक्कीच ज्या पद्धतीने प्रफुल्ल यांचं नाव आहे ना, मी म्हणेन त्यात पण पॉवरफुल बॅटिंग त्यांनी केले मी म्हणेन. मात्र फलंदाजीसाठी कोण जातोय? विक्रम घरत. विक्रम घरत आला ना, आता तर तो फलंदाजीला येतोय मी म्हणेन. परंतु मला एकच आठवतंय, DY पाटील स्टेडियम, आणि त्यांनी घेतलेला तुम्ही डाईव्ह लावून कॅच तो फार इम्पॉर्टंट होता. मात्र बघितलं आपण विक्रम घरत इथे फलंदाजीला आलाय. नक्कीच कैलास पाटील, आणि तुम्ही देखील त्यावेळेस त्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम DY पाटीलला समालोचन करण्यासाठी तुम्ही होतात, मी होतो, आपल्यासोबत कुणाल दाते हे देखील त्यावेळेस कॉमेंट्री करण्यासाठी त्या ठिकाणी होते. खरोखरच तो क्षण अजूनही डोळ्यासमोर आहे, आणि तो जवळपास सामना भाईंदर संघानं तो सामना जिंकला होता. तुकाराम मांगेला जवळपास वसई विरार या टीममध्ये होते, यष्टीरक्षक म्हणून तुकाराम मांगेला यांना आपण पाहिलं होतं त्या DY पाटील त्या स्टेडियमवर. हे या देखील आठवणी या ठिकाणी पुढे येत आहेत. खूप आठवणी आहेत मास्टर कपच्या, कारण ओल्ड इज गोल्ड, सोनं ते सोनं असं म्हटलं जातं आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. वन्स अगेन द मॅन फ्रॉम दहिसर दॅट इज नंदू पाटील 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. आमचे दोन्ही पंच बघितला आपण, द मॅन इन येलो टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. तर एक काळ असा होता. मग नंदू पाटील पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन लवकर वळले, बघितला आपण विक्रम घरत, टप्पा पडला, थोडासा स्लोअर चेंडू झाला, आणि त्याच्यानंतर बघितलं आपण विकेट कीपरच्या हातामध्ये तो चेंडू निघून जातोय. अजून एक बघितलं आपण चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. व्हॉट अ क्रिकेट, दिस इज अ फॅन्टॅस्टिक क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर, अँड व्हॉट अ ट्रेमेंडियस ॲटमॉस्फिअर ऑन दिस ग्राउंड हिअर. अप्रतिम आयोजन आपल्याला नियोजन पाहायला मिळते. भारत राऊत काय म्हणायचंय? नक्कीच नियोजन आयोजन आणि खरोखर प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे. कैलास पाटील प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. NCC चषक आपण हे पाहतोय, रौप्य महोत्सव पाहतोय, मात्र हे आयोजन नियोजन करणं सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे, आणि ती प्रत्येकाने जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्याच्यामुळे आपण हे चांगलं नियोजन आयोजन या ठिकाणी पाहतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघा, नंदूने पहिले 3 चेंडू बघितला, थोडेसे खराब हाताळले होते. त्याच्यानंतर बॅकअप करण्याचा प्रयत्न करतोय. बॅकअप केला तर तो कमबॅक करू शकतो या ठिकाणी. बघायचं आहे नंदू यांचा शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. इथे मात्र ऑफ केला चेंडू बघितला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, इन टू द गॅप, दॅट विल क्रॉस द बाउंड्री फॉर 4 इयर. चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. डीजे नक्कीच एक आमच्यासोबत तुकाराम मांगेला जोडलेले आहेत. मुंबई संघाविषयी नक्कीच आणखीन एक माहिती देऊ शकतो भाईंदर या संघाविषयी. मुंबई नाही, माफ करा, भाईंदर या संघाविषयी. तर ज्याप्रमाणे आपण टॉप ऑर्डर तुकारामची टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि लो ऑर्डर असं ज्याप्रमाणे पाहतोय, पण भाईंदर संघाविषयी म्हणायचं गेलं तर सर्व टॉप ऑर्डर आहेत.
म्हणजे पहिली टॉप ऑर्डर देखील टॉप क्लास आहे, मिडल ऑर्डर देखील टॉप क्लास आहे आणि लो ऑर्डर देखील टॉप क्लास आहे. त्याच्यामुळे ही मॅच रफ अँड टफ होईल. आपण मॅचच्या दिशेत जाऊया. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या मैदानामध्ये सहर्ष स्वागत आहे. रोपे महोत्सव वर्ष आणि आज 40+ आणि भारत जसं तुम्ही उल्लेख केला ही 40+ आगरी कोळी आहे आणि आता कॉमेंट्री बॉक्स बरोबर आगरी कोळी झाले, कारण 2 आगरी आहे, कोळी आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पण आता बरोबर आगरी कोळी झाले आणि बघितलं खाडी सुद्धा जवळ आहे आपण बघितलं तर. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण बघतोय कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. मुंबई मास्टर होता 22 वरती आणि भाईंदर मास्टर आहे तो 21 वरती. पण मुंबई आणि भाईंदरमध्ये थोडंसं अंतर आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला विरारच्या दिशेने आल्यात ना, मग काही बोरिवलीवरनं फास्ट लोकल पकडल्यात, काही डबल फास्ट पण आहेत ज्या नायगावला नाही थांबत, नालासोपारला नाही थांबत, मीरा रोड दहिसरला पण नाही थांबत बोरिवलीवरनं सुटल्या का, असे काही गाड्या आहेत. हा मॅच तसा आहे, थोडासा फास्ट आहे मॅच, कारण मोठं असं आव्हान आहे. ज्यावेळेला पाठलाग तुम्हाला करायचा, आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि 68 धावांचा इथून पाठलाग करायचा. आणि तुम्ही याचा उल्लेख केला होता 89 धावांचा पाठलाग करायचा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की मुंबईच्या टीममध्ये टॉपचे बॅट्समन आहेत, सर्व टॉप आहे, पण काय माहिती बेस पण पाहिजे. आता डीजे वाल्याला सांगितलं टॉपच वाजव होतं, बेस नाही वाजला तर मजा नाही येणार. तसा खेळ आहे, टॉप पण वाजल्या पाहिजे, बेस पण वाजल्या. खऱ्या अर्थानं तुमचं बेसिक्स बघा, गमतीच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करता, तुमचा बेसिक, तुमचा पाया मजबूत असला पाहिजे. म्हणून आमच्या डीजे वाल्याला माहिती आहे श्रीला का टॉप वाजायचा आहे पण बेस पण वाजला पाहिजे, नाही तर नुसती चिल्लर वाजेल नुसतं टॉप वाजला तर. तसा मॅच आहे, तुम्हाला टॉप क्लास खेळ करायचा आहे पण बेसिकला तुम्हाला फॉलो करायचं आहे. ही अर्ली सुरुवात आहे, पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे, धावा 21 आहेत. नक्कीच सुरुवात मात्र दणक्या आहेत आणि जी सुरुवात हवी होती भाईंदर संघाला ती सुरुवात या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणजे 89 धावांचा पाठला कैलास पाटील करायचा आहे, तर अशा प्रकारची सुरुवात म्हणजे कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारी सुरुवात व्हायला हवी होती आणि ती सुरुवात झाली आहे. मुकेश पाटील अक्रॉस द लाईन झुकले होते, एका पायीला पूर्णपणे झुकवलं होतं. मात्र मुकेश पाटील ओमेल मानचा हा गोलंदाज आहे, टेनिस क्रिकेटला भरपूर काही गाजवलेला आहे, असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला कोण आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं आपण विक्रम करत आहे आणि त्याच्या जोडीला बघितलं आपण मेघनाथ सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मेघनाथला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे आणि विक्रम इज प्लेइंग ऑन 4 इयर. यस तुकाराम मांगेला. अरे भारत म्हणजे मेघनाथच्या काहीशा चांगल्या आठवणी या मैदानाशी जुळलेल्या आहेत. RK मोरवा या मैदानावर चॅम्पियन झाला RK मोरवा आणि त्यावेळेला मेघनाथ होता, म्हणजे कैलाच्या जोडीला मेघनाथला पाहिलं होतं. एक फटका अजूनही नक्कीच त्याचा उल्लेख करेल. हा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वर 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 गेला आणि लांबही गेलाय, वर गेलाय, लांब गेलाय, बॉन्ड लाईनच्या बाहेर. मेघनाथच्या बॅटमधनं सिक्सर, षटकार. तुम्ही जवळपास 2001 ची आठवण केली, ती 2001 ते 5 ची आठवण केली आपण, कारण त्यावेळेस तो RK मोरवा या संघानं टायटल घेतलं होतं आणि खरोखर त्या आठवणी यायला हव्यात. कारण मेघनाथ लेजंडरी क्रिकेटपटू या ठिकाणी खेळतोय, जो एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे RK मोरवा या टीमचा. आणि सध्याच्या घडीला आपण भाईंदर 11 या टीममधून आपण या खेळाडूला पाहतोय. नक्कीच भाईंदर 11चा संघ बघितलं आपण खेळताना बघतोय. ऑन साइडला ये इक्का नहीं है, दुक्का नहीं है, तिक्का नहीं है, ये सीधा छक्का है यहाँ पर. 6 रन. वेलकम डीजे. तुकाराम मांगेला जर असते ना तर नक्की खलीबली नाही खलबली मसले असं त्याने सांगितलं असतं. नाही, खलबळी मी म्हणेन इथे सुरू केली आहे मेघनाथ घरतनं. आणि एक कैलास म्हणायचं गेलं ना तर जो मुंबई संघानं स्कोर बनवला 89 धावा करायच्या आहेत, त्या मुंबई संघाच्या बरोबर नाही आहे, तर मुंबई संघाच्या 1 पाऊल पुढे आहे. भाईंदर 11 संघ मुंबई संघाच्या 1 पाऊल पुढे आहे. त्याच्यामुळे आपण धावसंख्या पाहतो 33 धावा, 1.3 चेंडूचा खेळ, 33 धावा या फलकावर आपण पाहतोय. नक्कीच कधी मुंबई तर कधी बघितलं आपण भाईंदर, कधी भाईंदर तर कधी बघितलं आपण मुंबईचा संघ पुढे येत असताना आपण बघतोय. या ठिकाणी 33 वरती एकही समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 89 धावा या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. 2 षटकार मुकेश यांच्या गोलंदाजीवर आतापर्यंत आले. त्या ठिकाणी बघायचं आहे काय चित्र आखलं जात आहे, व्हॉट विल बी द कॅल्क्युलेशन. यस तुकाराम मांगेला. आणि कैलास आणि भारत आमच्या जोडलेले आहेत आणि 89 धावा करायचे आहेत. आणि हे खेळाडू खेळतात ना ज्यांनी 90चा काल गाजवलाय,
90 ते 2000चा काल ज्यांनी गाजवला आहे असे खेळाडू सध्याकडे मैदानावरती आहेत. मेघनाचा उल्लेख केला मी. कैलास खऱ्या अर्थानं कैलू ज्याला म्हणायचं आपण आर के मोरवाचा जो हुकमाचा एक्का होता ज्यावेळेला या मैदानावरती 80 चषक पटकावण्याचा मान त्या आर के मोरवाच्या दिशेने आठवण आहे त्याची सुद्धा. फोटो आमच्याजवळ आहे तो सुद्धा डीबीए नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतील कारण मध्ये थोडासा खेळ थांबलाय. हा फोटो आहे बघा. क्या बात कैलासचा है. हा फोटो आहे. क्या बात है. इतक्या Well जुन्या done. आठवणी आता स्क्रीनवरती आपण बघू शकता. Well हा done, फोटो DBA तो live. आहे. हा जतन केलाय फोटो आपण बघतोय. कैलूच्या चेहऱ्यावरची स्माईल. आणि जे आरकेचे प्रेक्षक डीबीएन लाईव्ह सोबत जॉईन असतील ना, लाईव्ह घरातून जे हे क्रिकेट पाहत असतील ना आरकेचे प्रेक्षक खास करून तुकारामजी, ते देखील खुश झाले असतील की ती आठवण अजूनही नारंगी ग्रामस्थांनी जपून ठेवले. आणि त्याचकरता आम्ही तो फोटो लगेच क्लिक केला की कैलूने ते चषक पटकावला होता त्यावेळेची ती आठवण. म्हणजे आज 20 वर्षाचा काळ जर बघितला मागे गेलाय पण त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. म्हणून मेघनाथ ज्यावेळेला आले त्यावेळेला नक्कीच ती आठवण ती ताजी झाली. नक्कीच मॅच गरमागरम मॅच. कैलास पाटील आणि तुकाराम मांगेला ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं सातत्याने अनेक वर्षापासून समालोचन कसं करायला हवं ते आमच्या समित आहेत आणि खूप मजा येते कॉमेंट्री करायला. नक्कीच भारतराव तुम्ही लॅपटॉप आहेत परंतु तुम्ही किती खटाटोप केले ते आमच्या आम्हाला माहिती आहे. 89 धावांची गरज असताना यावेळेस बघितलं ऑन साईडला खालीचा प्रयत्न इथे मात्र बघितलं चेंडूला फेकून देतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत षटकार. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. डीजे म्हणजे म्हणायचं गेलं फरारी आहे म्हणू शकतो आपण. मात्र खरोखर तुकाराम सरांनी एक चांगली आठवण शेअर केली. म्हणजे आताचं क्रिकेट आपण जे तुकाराम सर पाहतोय हे 2024चं पाहतोय की 90चं पाहतोय. नाही म्हणून मेघनाथ आल्यानंतर मला आठवण झाली. आता जर माझा अंदाज जर चुकीचा नसेल तर त्यावेळेला मेघनाथने एक रिव्हर्सचा फटका खेळला होता. एक स्विचिटचा फटका बरोबर त्या साईडला एक मोठा फटका खेळला होता मेघानं. ज्यावेळेला त्या स्पर्धेची मी आठवण करतोय. या बऱ्याचशा आठवणी आहेत. म्हणजे असं वाटतं की आता काळ झपाट्याने मागे गेलाय. 20 वर्ष आपण मागे गेलोय असंही या मैदानानं पाहिलंय. बऱ्याच गोष्टी आहेत. आता तुम्हाला लॅपटॉपही म्हटलंय खटाटोपही केलंय पण प्रत्येकानं बघा प्रत्येकाला अपडेट केलंय. आता मोबाईल आला घेऊन चालत नाही. नवीन सॉफ्टवेअर आलं तर अपडेट करावं लागतं. पण असं साधं सुद्धा सॉफ्टवेअर अपडेट होत नाही मित्रांनो. त्यासाठीही काही खटाटोप तुम्हाला करावाच लागतो. 20-50चा मॅच आहे. मॅचवरती लक्ष आहेत. मेघनाथ मिड ऑफला हो झेल सुटला इथून. त्यानंतर काय घडलं ओव्हरथ्रोच्या रूपानं समोर बरोबर रेग्युलेशन काय ज्याला म्हणून मिड ऑफला झेल गेला होता. झेल सुटलाय. मॅच टाईट आहे दोन्ही बाजूला बघितलं तर दोन्ही बाजू शंकर. आणि जसं नेहमी म्हणतात हा कॅच बघूया आणि त्या अपडेटवरती आपण येऊया. हा बरोबर रेग्युलेशन कॅच होता समोरच्या दिशेने गेला होता मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते झेल सुटलाय. कारण साधं सुद्धा अपडेट होत नाही. त्यासाठी मोबाईलमध्ये तुमच्या थोडंसं स्पेस असायला हवा. किंवा इनबिल्ड मेमरीमध्ये तुमची जागा असायला हवी. जर इनबिल्ड मेमरीमध्ये जागा नसेल तर नवीन सॉफ्टवेअर अपडेट पण होणार नाही. पण करता येते अपडेट तेही सांगू पुन्हा एकदा भारतच्या दिशेने जातो. नक्कीच 19 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. यावेळेस विक्रम घरत स्ट्राईक एंडवर ऑन साईडला फटका खेळायचा होता. बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेनं त्या ठिकाणी आपण पाहतायत मनोज पाटील आहे चेंडूला फील्ड करतायत. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. कुठेतरी एक स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी विक्रमनं केलं. स्ट्राईक दिली गेली ती म्हणजेच जवळपास मेघनाथ यांना. 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितला आपण 41 पाहायला मिळते. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. चला गरमागरम होऊया. एक गरमागरम गाणं घेऊया आणि मॅच कडे आपण येऊया. डीजे आवश्यकता आहे सध्याच्या घडीला हे कॉमेंट्री बॉक्स 18-48 ची मॅच. 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता आहे. कॉमेंट्री बॉक्स सध्याच्या घडीला दाखवलं ते तिथे भारत राऊत आमच्या जोडले आहे. कैलास पाटील यांचा आज वाढदिवस आहे. ते सुद्धा तिथून 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता. आणि गाणं सुद्धा वाजलंय कारण शोले मधला फेमस डायलॉग आहे ना, जो डर गया वो मर गया और जो हार गया जो अपने घर पे गया. नक्कीच पण खरं सांगू
म्हणजे एक ती मॉन्टन ड्यूची एडव्हर्टाईज येते, डर के आगे जीत है. DBN आता Live, थँक्यू. तुम्ही किती पण मॉन्टन ड्यू प्या भारत राऊत, नक्कीच नक्कीच लेकिन खरोखर डर है ना दारू पीने के बाद ही भागताय. असं साधा सुद्धा नाही भागत. किती पण माउंटन ड्यू प्या, असली डर तो दारू के बाद ही भागताय. यस 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 खरोखरच ही खरी गोष्ट आहे मात्र ही, कारण शेर होतोय माणूस, दारू पिल्याने खरोखरच माणूस शेर होतोय. थँक्यू DBN लाईव्ह जे क्षणचित्र आपण दाखवत आहेत, धन्यवाद मनापासून तुमचं आभार. नक्कीच आपण येत्या शनिवारी आणि रविवारी देखील आपण DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलला आपण पाणजूच्या त्या नगरीमध्ये पाहणार आहोत. पाणजू मास्टर्स क्रिकेट स्पर्धा येत्या नक्कीच शनिवारी आणि रविवारी DBN लाईव्ह आमच्या सोबत असतील. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 48. कैलास पाटील आमच्या सोबत आहेत. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, प्रयत्न तर सुरू आहेत. त्या ठिकाणी निलेश पाटील झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. सिंगलला लगेचच क्विकली डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. मिसफिल थोडीशी, तिसरी धाव करण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती मात्र नाहीये. थांबवतो मेघनाथ. 2 धावा केल्या गेल्या, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 43. 43 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्या त्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या गेल्या त्या, आणि आताचं षटक आतापर्यंत बघितलं आपण एका चेंडूमध्ये बघितलं आपण 2 धावा खर्च गेलेत. 17 चेंडूंनी बघितलं आपण 46 धावाची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. विक्रम 7 वरती खेळतोय आणि मेघनाथ 5 चेंडूमध्ये 19 धावा. सुपर मॅच, अप्रतिम मॅच. यावेळेस ऑन साईडला म्हणजे ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला. मिडविकेट डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मिलिंद कोळी त्या ठिकाणी प्रोडक्शनला आहेत. चांगला थ्रो, सिंगल मिळेल. यावेळेस नक्कीच मॅच रफ अँड टफ होईल. कैलास कुठलीही मॅच कोणाच्याही बाजूने झुकणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच कैलास पाटील नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल यात काही शंका नाही. याचसाठी तर प्रेक्षक वर्ग आलाय मी म्हणेन, आणि याचसाठी प्रेक्षक वर्ग 10 वाजेपर्यंत तिकडे थांबतो तुकाराम मांगेला. ओके, आणि मॅचच्या दिशेने जाऊया. तिथं पुन्हा एकदा मॅचला होत आहे सुरुवात. दोन्ही टीम नक्कीच प्रयत्न करणार, आणि तो पुष्पा चित्रपटला डायलॉग आहे ना, झुकेगा नाही साला, नाही झुकणार, कुठल्या बाजूला नाही झुकणार. पण त्या चित्रपटाची पण कमाल आहे. त्या दिशेने आपण करा. पण 2.3 षटकांचा खेळ. धावा आहे दाफलकावरती 44, 44 आता 15 मध्ये करायच्या त्या 45 धावा. 15 चेंडू 45 धावा. आणि ही मॅच किती महत्वाची आहे. इथून जिंकेल तो ग्रँड फिनाले मध्ये एंट्री करेल. हा मिस्टर स्टोक आहे. इंडिया इज गॉन. मेघनाथ घरत यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. मेघनाथ घरत बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. पाहायला मिळते निखिल ओगे आमचे जवळचे मित्र कोपरी गावातील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला शुभेच्छा आल्या आहेत वाढदिवसासाठी. थँक्यू निखिल ओगे. येस, डीजे कडे जातोय आणि पुन्हा एकदा या मॅच कडे येतोय. वेलकम डीजे. म्हणून तो पुष्पा चित्रपटला भारतजी तो डायलॉग सांगला, झुकेगा नाही साला. पण अख्खा चित्रपट तुम्ही बघितलाय. पण एक गोष्ट खटकली, कारण त्या चित्रपटल्या हिरोला ना चप्पल दिले. अख्ख्या चित्रपटामध्ये तो चप्पल घालून फिरलाय. एवढा मोठा बजेटवाला चित्रपट, त्याला बूट द्यायला पाहिजे. पहिला विचार केला त्याला बूट का दिले नाहीये, पण नंतर लक्षात आलं जर त्याला शूज दिले असते तर त्याची लेस बांधण्यासाठी त्याला वाकावं लागलं असतं. पण तो काय सांगतोय, झुकेगा नाही साला, म्हणून त्याला शूज नव्हते दिले, त्याकरता त्याला चप्पल दिलं होतं. बरोबर आहे तुकारामजी, कारण अशा प्रकारचे विश्लेषण फक्त तुम्हीच देऊ शकता. इतकं मात्र निश्चित आहे. नक्कीच, म्हणूनच तुकाराम मांगेला आम्ही खिल्लाडी जोडी असं म्हणतो. प्रशांत आणि विक्रमी जोडी विकेटवरती पाहायला मिळते. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, चेंडू डीपमध्ये निघून जातोय. डीप मिडविकेटकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक आले, प्रयत्न दुसरी धावायचा. मात्र बघायचंय विक्रम नॉन स्ट्राईक एंडला परतलाय. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. 46 या धावसंख्येत अजूनही 2 बघितलं आपण. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या षटकाचा विचार केला 5 धावा आलेत. आणि यतीन मागच्या मॅच मध्ये सुद्धा भारत चांगलं केले. त्यावेळेला मी म्हटलं होतं की यतीन सांगतो की आपल्याकडे मॅच येतील, पण दुसऱ्या बाजूला विक्रम आहे, विक्रम त्यालाही रचायचा आहे. तर प्रशांत समोर त्याला अशांत करण्यासाठी प्रशांतलाही चांगली इनिंग साकार. 13 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे. सेकंडला फलंदाज सज्ज होतोय. हो यतीनने सांगितलं येतील येतील येतील, आपलेही दिवस येतील, आपली मॅच येईल. आणि तिथून मॅच आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत 46. या षटकामध्ये आल्या टर्न, ट्विस्ट आले, कलाटणी. डीजे वरती घेऊया गाणी गाणी.
चेंडूने बघितला आपण 43 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्याचे. विक्रम 5 चेंडूचा सामना केला 8 धावा विक्रमच्या नावावरती आहे. प्रशांतला बघितला 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या नावावरती आहेत. 12 चेंडू 43 धावेची गरज आहे. अजूनही बघितला आपण 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. काय घडेल काय बिघडेल बघा. समीकरण कंपॅरिझन बघा, इक्वेशन बघा. या ठिकाणी ज्या वेळेस मुंबई मास्टर्सचा संघ खेळत होता 49 धावा होता 3 वरती आणि आता मात्र बघितला 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास, ही मॅच मी शेवटच्या क्षणापर्यंत का जाईल म्हटलं होतं, कारण इथून अजूनही बॅटिंग पॉवर प्लेचं षटक बाकी आहे आणि कदाचित ते यावेळेस ते बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेतलं जातं. त्याच्यामुळे हे षटक खूप महत्त्वाचं असेल. ह्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल, पॉवरफुल बॅटिंग दाखवावी लागेल, ती म्हणजे भाईंदर 11 या टीमला. म्हणून मी त्या लोकल ट्रेनचा उल्लेख का केला होता, कारण आता इथून जर चर्चगेट स्टेशनच्या दिशेने जायचं तर बोरिवली से अंधेरी, अंधेरी से बँड्रा, बँड्रा से दादर, दादर से मुंबई सेंट्रल तक तेज जाएगी. आता तुम्हाला मुंबईपर्यंत जायचं आहे तर तुम्हाला तेज लोकल पकडायची आहे, तर थोडासा वेगही तेजही तुम्हाला पकडायचं आहे. भाईंदर मास्टर रेडी आहे, त्यांना तर कोणती पण गाडी चालते, कारण प्रत्येक गाडी थांबणारच आहे विरारवरनं सुटलेली भाईंदरला. आता 12-43 मॅच आहे. भावेश मागचा मॅच यानं चांगला खेळला होता गेल्या वर्षीच्या स्पर्धा. भारतजी आठवते आपल्याला आगरी कोली मास्टरची घोडदेवच्या टीम करता केलेला परफॉर्मन्स भावेशनं, आणि तोच भावेश गोलंदाजीसाठी रेडी झालाय. विक्रम स्ट्रायकर यांना सज्ज होतोय. टॉप 8 लागला. टॉप 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 म्हणून म्हटलं टॉप वाजून फायदा नाही, बेस पण वाजला पाहिजे. बेस नाही वाजलाय, फक्त टॉप 8 लागलाय. फ्रॉम घोडबंदर आपण पाहिलं 6 चेंडू 8 धावेची इनिंग साकारली विक्रम यांना. नक्कीच इथून मात्र ज्याप्रमाणे उल्लेख केला की इथे कुठेतरी नक्कीच एक चांगली इनिंग साकारणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतोय विक्रम यांच्या जागेवर जय पाटील मॅन फ्रॉम गोडदेव, आणि गोडदेवचं क्रिकेट नक्कीच सर्वांनी जवळून पाहिलं असेल. गोडदेव या मास्टर्स या संघाच्या माध्यमातून आपण जयचं 40+ क्रिकेट पाहिलेलं आहे. इथून मात्र आज भाईंदर 11 या टीमच्या संघाच्या माध्यमातून हा खेळाडू खेळतोय. अनेक मोठमोठ्या इनिंग साकारणारा खेळाडू इथे नक्कीच खूप महत्त्वाची इनिंग साकारणं जयला गरजेचं आहे. कारण इथून विचार केला आपण तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये धावा करायचे आहे ते 43. त्याच्यामुळे मी मगाशी तुकाराम सरांना म्हटलं की हे जे बॅटिंग पॉवर प्लेचं हे जे षटक सुरू आहे ना, याच्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल भाईंदर 11 या टीमला. एकमेव मार्ग जर तुम्हाला इथे विजय मिळवायचा असेल तर भावेश आलाय. भावेशला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. जसा देश तसा वेश करावा लागेल. म्हणजे बघितलं आपण जसा फलंदाज आहे तशी ती गोलंदाजी त्याला करावी लागेल. या ठिकाणी बघायचं कॉन्टेस्ट अजून परत आहे. प्रशांत आहे या ठिकाणी आणि नौका फलंदाज जयसारखा फलंदाज विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही बघितलं 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 43 धावेची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी भारत राऊत. आणि एक म्हणजे प्लस म्हणजे गोडदेव वर्सेस गोडदेव असं म्हणू शकतो मी. जय पाटील यांची बॅटिंग काय आहे हे भावेश पाटील यांना माहिती आहे. हेच मला म्हणायचं होतं. दोन्ही खेळाडू एकाच संघाच्या माध्यमातून खेळतायत, एकाच विकेटवर प्रॅक्टिस करतायत. त्याच्यामुळे जयची बॅटिंग काय आहे हे भावेशनं बरोबर ओळखलं आणि लगेचच मात्र परतीच्या मार्गी जयला पाठवलं. पिले सुरुवात तर तशीच होते ना, नंतर कोण बोलवत नाही. एकदा झालं का सुरुवात तशी होती बाबा ये पण नंतर कोण बोलवत नाही. आता मॅचला सुरुवात झाली. जो बेसिकचा उल्लेख आम्ही केला होता भारतरावजी, तुमचा टॉप ऑर्डर किंवा टॉप ऑर्डर, पण प्रत्येक वेळेला काय असतं तुमचे जर जास्त फलंदाज आघाडीला खेळणारे असतील ॲज अ ओपनर खेळाडी जास्त असेल तर मिडल ऑर्डरला कसं खेळायचं तेही तंत्र पाहिजे. प्रत्येक वेळेला तुमचे ओपनर वेगळे असतात. आता ओपनर म्हटलं का प्रत्येकाला आठवते ना ओपनर, तो पण पाहिजे ना. धावा आहे धापलकावरती. आता हॅट्रिकच्या मौक्यावरती डब्ल्यू डब्ल्यू नाही आला. डब्ल्यू चुकलाय, पण भावेशनं माहोल बनवलाय, पूर्णपणे माहोल बनवलाय. आता या मॅचचा 2 षटकापर्यंत माहोल नाही बनला होता. यतीनने सांगितलं आम्ही मॅच मध्ये येतील आणि भावेशनं पूर्णपणे आशा निर्माण केले की हो हा मॅच आपल्या दिशेने येतोय. नक्कीच यतीन पाटील काय ती गोलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण 2 धावेचं यतीन पाटील यांचं षटक पाहिलं. या मॅचमध्ये आपण 5 धावेचं षटक पाहिलं आणि त्यानंतर भावेश यांचा कमबॅक. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत. निलेश पाटील झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, कॅच होतो त्या ठिकाणी ड्रॉप.
धाव या ठिकाणी काढली गेली फक्त आणि फक्त सिंगल. कुठेतरी एक विचार आपण केला तर प्रशांत मात्रे जो एक स्फोटक आणि घातक खेळाडू आहे, जम्प वन राईस संघाच्या माध्यमातून क्रिकेट मास्टर्स क्रिकेट खेळतोय, या खेळाडूला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. होय 8 चेंडू आणि अजूनही बघितलं आपण 42 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. मॅच थोडी लांब जात चालली आपण बघितलं तर. भारत राऊत प्रशांत 2 वरती खेळतोय, मंगेशला बघितलं 1 वरती खेळतोय. एकूण 90 धावांचा एक मोठा पाठलाग आहे या ठिकाणी. अनेक मोठा पाठलाग करण्याचा प्रयत्न येत आहे बघितला आपण तर प्रशांत आणि मंगेश या ठिकाणी बघितलं आपण. एका बाजूने मुंबई मास्टर्सचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितला आपण भाईंदर मास्टर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आपण बघितलं तर नक्कीच वाट बघतो प्रेक्षक वर्ग आपण बघितलं तर ऑल इंडिया स्पर्धेची. त्या स्पर्धेवरती चर्चा नक्कीच केली जाईल. जे पहिला सामना खेळणार भावेश वाढलाय गोलंदाजचा आवेश आणि केले कमाल. तो गोलंदाज आहे भावेश. येऊ द्या गाणं. प्रत्येकाने केलेल्या ऑल इंडिया लेवलचे खेळाडू कधी या मैदानामध्ये दाखले, कारण प्रेक्षक वर्ग पण मोठ्या संख्येनं या मैदानामध्ये आला. 5 लाखाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पहिला मॅच जो फिरोजलेवर सिवान स्पोर्टचा संघ खेळणार आहे बालाजी इलेव्हनच्या संघाशी. दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आपण संघ जर दाखल झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. सिवान स्पोर्ट अर्थात फिरोज इलेव्हनचा संघ आणि दुसऱ्या बाजूला बालाजी इलेव्हन. दोन्ही टीम जर कर्णधार आपण पोचले असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. बघा आगरी कोळीची मॅच आहे, मग कॉमेंट्री पण आगरी कोळीची त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. नाही झाली तर मजा येणार नाही, नाही गेली तर मजा येणार नाही. तर काय होतं माहिती आहे का, आता गरमीच्या दिवसात पण काय होतं माहिती आहे का, सूट घालावं लागतो. अरे पण इंग्रजांनी घातला कारण तिकडे थंडी होती, पण आपण पण घालतो सूटावर सूट आणि नंतर थोडंसं उठ सूट होते. तसं आहे. तर आगरी कोळी मॅच आहे, आगरी कोळी मास्टर आहे, आगरी कोळी कॉमेंटेटर आहेत आणि इथून नयन तिथून आलाय खेळपट्टीवरती, पण भावेशनं पूर्णपणे माहोल बनवलाय. नक्कीच बघितलं आपण. अजूनही चेंडू शिल्लक आहे, 1 चेंडू शिल्लक आहे. भावेश 3 गडी बाद केलेत त्याने आणि फक्त 1च धाव दिले. व्हॉट अ मॅग्निफिसंट ग्रेट बॉलिंग फ्रॉम भावेशर. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये हाताळले बघितलं आपण भावेशरने. शेवटचा चेंडू या षटकातील खेळायचं होतं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू येतो ऑन साईडला. इथे मात्र क्रिकेट आणि फुटबॉलचे दोन्ही आठवणी होत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगल आणि त्याच्यानंतर बघितलं ट्रॅव्हल होत आहेत. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा येत आहेत, 2 धावा आल्या आहेत. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. या 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता मात्र बघितलं आपण शेवटचं षटक मैदानामध्ये आणि बघितलं आपण पल्ला थोडासा लांबचा आहे भारत राऊत. आपण बघितलं तर नक्कीच पडला थोडासा लांबचा आहे, कारण इथून कुठेतरी कलाटणी घेतली गेली या मॅचला. कारण सुरुवात तर दणकाट झाली होती. प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून आपण षटकार पाहिले, जबरदस्त बॅटिंग प्रफुल्लने केली. त्यानंतर मात्र कुठेतरी यतीन पाटील यांचं ते षटक 5 धावेचा, तिथून कुठेतरी ब्रेक लागला गेला भाईंदर इलेव्हन या टीमला. त्यानंतर मात्र भावेश पाटील मॅन फ्रॉम गोडदेव, काय ती गोलंदाजी, 3 महत्त्वपूर्ण विकेट आणि अक्षरशः म्हणायचं गेलं तर कुठेतरी या मॅचमध्ये पुनरागमन केलं ते म्हणजेच मुंबई इलेव्हन या टीमनं. नक्कीच बघितलं आपण मुंबई वर्सेस बांदर हा सामना आपण बघतोय. शेवटचं षटक आहे या ठिकाणी. 6 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. एक चमत्कार इस मैच को बचा सकता है. फक्त एक चमत्कारच या मॅचला वाचू शकतो मित्रांनो. नक्कीच चमत्कार झाला तर नक्कीच त्याला नमस्कार देखील केला जाईल. मात्र तो चमत्कार व्हायला हवा. यावेळेस ऑफ साईडला फटका चांगला आहे, मात्र फटका फसतोय त्या ठिकाणी. भावेश पाटील त्या ठिकाणी प्रोडक्शनला आहेत. हा देखील झेल. आणखीन एक धक्का बसतोय भाईंदर इलेव्हन या टीमला. मंगेश पाटील गॉन. DJ श्री आणि DJ मयूर आणि हे तुम्हाला नारंगीच्या मला मैदानावरती जास्ती असं ऐकायला भेटेल यात काही शंका नाही आहे. 5 चेंडू शिल्लक आहे, थोडीशी औपचारिकता बाकी आहे. कारण बघितलं आपण 48चा रिक्वायर्ड रन रेट हवा आहे मी पडेन. याच करता नेहमीच म्हणताना तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं आहे आणि आपण चर्चा काय करतोय, कारण तुमच्याकडे बॅटिंग ऑर्डर होती. बॅटिंग ऑर्डर तुम्ही शफल कशी करायची तुम्हाला माहिती आहे, पण ॲज अ ओपनर खेळायची समजली आणि मिडल ऑर्डरला पाठवलं तर गोंधळ होणार. एकच होता
एकच होता, सेहवाग, ज्यानं मिडल ऑर्डरलाही खेळलं, ज्यानं ओपनरलाही खेळलं, ज्यानं सुंदर खेळलं होतं, कारण डाऊन द ऑर्डर सुद्धा खेळलं आणि टॉप ऑफ द ऑर्डर खेळलं होतं. प्रत्येकाचं काम नाही मित्रांनो, कारण ती स्ट्रेंथ लावायला लागते. मिडल ऑर्डरसाठी तुमच्याकडे असलेलं ते टेम्परामेंट इथे वापरायचं आहे आणि ते कदाचित नाही वापरलं गेलं, कारण ओपनरला गेल्यानंतर तुम्हाला मारधाड करायची आहेत, पॉवर प्लेमध्ये धावा करायची आहेत भारतरावजी. पण मिडल ऑर्डरला जेव्हा पॉवर प्ले संपतो ना त्यावेळेला सुद्धा कॅल्क्युलेटर तुम्हाला खेळायचं आहे. नक्कीच त्यासाठी मी म्हटलं होतं की कुठेतरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक जे होतं ते राखीव ठेवलं होतं, ऑप्शनसाठी ठेवलं होतं भाईंदर 11 या टीमनं. मात्र त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये देखील सक्सेस झाला नाही आहे. भावेश पाटील 3 विकेट, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक भावेश पाटील यांनी हाताळलं. तर तिथून कुठेतरी एक संधी होती त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये थोडंसं पुढे येण्यासाठी भाईंदर 11 या टीमला, ती संधी देखील गमावली. यावेळेस मोठा फटका, मात्र उशीर होतोय. हे फटके अगोदर येणं गरजेचं होतं. ज्यावेळेस तिसरं आणि चौथं षटक सुरू होतं कैलास पाटील त्यावेळेस अशी फटकेबाजी दिसायला हवी होती. षटकार बघितलं आपण उशिराने हा षटकार होतोय, पण किती लांब लचक असा षटकार पाहायला मिळतोय नयन यांच्या बॅटिंगमधून. कारण आपण सुरुवातीचे जर 12 चेंडू पाहिले तर सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये 41 धावा कुठल्या होत्या भाईंदर 11 या टीमनं सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये कैलास पाटील. त्यानंतर शेवटचे 12 चेंडू पाहिले आपण तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा. त्याचं कारण यतीन आणि मी म्हणेन भावेश कमबॅक केलं त्यांनी. ऑन साईडला सॉफ्ट हँडने खेळला जातोय चेंडू, सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली ते बघितलं आपण 57 या धावसंख्येवरती. प्रेक्षक वर्ग वाढ बघतोय ऑल इंडिया स्पर्धेची मित्रांनो. आणि ती स्पर्धा आपण बघितलं तर 70 वरती लाईव्ह होणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही प्रेक्षकांनो. नक्कीच ऑल इंडिया जी स्पर्धा थोड्याच वेळात सुरू होणार आहे 77 या यूट्यूब चॅनलवर आपण जाऊन ती स्पर्धा पाहू शकता. DBN लाईव्ह हे चॅनल मास्टर्स क्रिकेटसाठी आपण या ठिकाणी मात्र सुरेख अप्रतिम अपडेट अप्रतिम क्लिअरिटी आपण पाहिली DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलची. पुन्हा एकदा हा एक चांगला चेंडू आपण पाहतोय, पॅटरपासून थोडंसं लांब ठेवलं होतं, वाईटचा इशारा पंचांचा. तर जे प्रेक्षक जे श्रोते जोडले गेलेले आहेत ऑल इंडिया क्रिकेट आणि आपण लाईव्ह घर बसल्या पाहू शकाल 77 या यूट्यूब चॅनलवर. थोडीशी औपचारिकता बाकी आहे या मॅचची. नक्कीच प्रतीक वैराग, दीपक गरत, त्याच्यानंतर रवी रागडे यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय मला शुभेच्छा दिल्याबद्दल, थँक्यू. अजूनही बघितलं आपण चेंडू शिल्लक आहेत 2. मोठा फटका कैलास, मात्र लेट, भरपूर उशिरा. नक्कीच हा खेळाडू जर पुढे आला असता तर कदाचित मला वाटतं थोडासा चेंजअप पाहायला भेटला असता, परंतु नक्कीच वेळ सुद्धा फार महत्वाची आहे. टाइम इज मनी, टाइम इज वेल्थ. नक्कीच टाइम इज मनी, टाइम इज वेल. आणि कुठेतरी भाईंदर 11 या संघाची बॅटिंग ऑर्डर चांगली होती, मात्र ते सक्सेसफुल झाले नाहीत बॅटर्स त्या ठिकाणी. कारण प्रशांत मात्रे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर अशी मोठमोठी नावं त्या भाईंदर 11 या टीममध्ये होती. क्या बात आहे नयन मात्रे, वेल डन. नयन मात्रेच्या ही खेळपट्टी नेहमी प्रेमात पडलेली आहे, कारण मुर्धा मास्टर्स संघ देखील या मैदानावर चांगला परफॉर्मन्स करताना आपण पाहिलेला आहे आणि याच टीमच्या माध्यमातून नयन मात्रे खेळत आहेत. वेल डन. पुन्हा एकदा चांगली इनिंग साकारली नयन मात्रे यांना. पराभूत होतोय भाईंदर 11चा संघ आणि नक्कीच ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करतोय मुंबई 11चा संघ. तर मुंबई 11साठी ग्रँड फिनालेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालात नारंगी 11 त्यानंतर भाईंदर 11 या दोन्ही संघांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय आणि शुभेच्छा देतोय मुंबई 11 या टीमला ग्रँड फिनालेसाठी. थँक्यू. आपण जाऊया पुन्हा एकदा आपण मुख्य आपण ज्याचं आकर्षण राहिलेलं आहे आजच्या दिवसाचं, खास करून 5 लाखाची स्पर्धा ऑल इंडिया ओपन